प्रिया आणि राकेशच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाले होती, पण अजूनही राकेशने प्रियाला पत्नीचा दर्जा दिलेला नसतो. आजही प्रिया राकेशच्या स्पर्शासाठी आतुरलेली असते. 2 वर्षामध्ये राकेशने एकदाही प्रियाला स्पर्शही केलेला नसतो. ज्या स्पर्शाची हकदार प्रिया असते, त्या स्पर्शाचा हक्क मात्र राकेशने कीर्तीला दिलेला असतो. प्रिया मात्र आजही राकेशच्या स्पर्शाची, त्याच्या प्रेमाची वाट बघत असते. प्रियाला राकेश सोबत लग्न करून नाव, प्रसिद्धी, पैसा सगळं मिळालं होतं. मिळालं नाही होतं ते म्हणजे राकेशचं प्रेम आणि स्पर्श. चला तर बघूया आपल्या प्रिया आणि राकेशच्या कथेकडे. नेहमीप्रमाणे आजही प्रिया सकाळी लवकर उठून ऑफिसला जायला तयार होऊन त्यांच्या बंगल्यामधील महादेवाच्या मंदिरात रोज सारखी पूजा करत असे. तिच्या सर्वस्व असणाऱ्या महादेवाला ती रोज एकच मागणं मागत असे की तिचा नवरा फक्त तिचाच होऊ दे. पूजा करून ती बाहेर निघते तर बाहेर शकुंतला म्हणजेच राकेशची आजी आणि वसुधा, राकेशची आई उभ्या असतात. प्रिया दोघींच्या खाली वाकून पाया पडते. शकुंतला आशीर्वाद देत म्हणते, अखंड सौभाग्यवती भव. लगेच वसुधा आशीर्वाद देते, बेटा तुझी लढाई लढत आहे त्यातून लवकरच यशस्वी हो. हेच महादेवाला प्रार्थना, तुझा महादेव लवकरच तुझा हो. प्रिया गालातल्या गालात हसत म्हणते, आई तुमच्या या आशीर्वादाची खूप गरज आहे मला. शकुंतला हॉलमधील सोफ्यावर बसते. वसुधा आणि प्रिया बोलत बोलत किचनकडे जातात. वसुधा, प्रिया, रात्री काही वेगळे झालं होतं का तुमच्यात? प्रिया, नाही ना आई, काहीच नाही. वसुधा, मी काय म्हणते, तू स्वतःहून प्रयत्न कर ना एकदा. प्रिया, मी खूप वेळा प्रयत्न केलाय, पण त्यांना काहीच इंटरेस्ट नाही आहे माझ्यात. उलट ते बहाणा करून बाजूला होतात. म्हणून मी आता स्वतःहून प्रयत्न करायचं सोडलं. वसुधा, अगं पण कधीपर्यंत चालेल असं? ते बोलता बोलता किचन मध्ये पोचल्या असतात. शांताने त्यांची कूक स्वयंपाकाची बाकीची तयारी करून ठेवलेली असते. बाकीचं वसुधा आणि प्रिया मिळून करायला लागतात. प्रिया भाजी हलवत म्हणते, कधीपर्यंत चालेल माहिती नाही, पण माझ्या महादेवावर पूर्ण विश्वास आहे. तो मला नक्कीच यशस्वी करेल. वसुधा बोलते, किती वाट बघशील ग त्याची तू? तुझी चिंता वाटते. प्रिया गालातल्या गालात हसत म्हणते, आई पार्वतीने 108 जन्म घेतले महादेवासाठी, मग मी पहिल्या जन्मात यशस्वी होऊ का? काही पण. वसुधा, इतकी गुणी मुलगी मिळाली राकेशला, पण किंमत नाही येत त्याला तुझी. बोलता बोलता प्रिया आणि वसुधाने टिफिन पॅक करून नाश्ता बनविलेला असतो. इतक्यात बाहेरून आवाज येतो, आई नाश्ता आण, वेळ होतोय मला. वसुधा, घे, आला तुझा नवरा तयार होऊन, दे त्याला नाश्ता. प्रिया नाश्त्याची प्लेट तयार करते आणि किचनच्या बाहेर येते. समोर डायनिंग टेबलच्या खुर्चीवर राकेश बसलेला असतो. ब्लॅक रंगाची पॅन्ट, वर व्हाईट शर्ट आणि त्यावर ब्लॅक ब्लेझर, आणि चेहऱ्यावर खूप खडूसपणा लगेच झळकत होता. प्रियाने पण छान फिकट पिंक रंगाची प्लेन साडी, त्यावर शोभेल असं ब्लाऊज, हातात कंगन आणि तिचे लांब असलेले केस मोकळे सोडलेले.
अतिशय सुंदर दिसणाऱ्या प्रियावर राकेशची नजर काही पडतच नाही. तो मोबाईलच बघत असतो. प्रिया त्याच्या जवळ जाते आणि त्याला नाश्ता वाढते. तो मोबाईल मध्ये बघतच नाश्ता करतो. इकडून दीपक, राकेशचे वडील आणि शकुंतला येऊन खुर्चीवर बसतात. वसुधा सर्वांना नाश्ता आणते आणि प्रिया वाढत असते. दीपक, गुड मॉर्निंग बेटा प्रिया. प्रिया नाश्ता वाढतच, गुड मॉर्निंग पप्पा. तिकडून काव्या आणि मीत, राकेशचे भाऊ बहीण, कॉलेजला जायची तयारी करून येतात आणि नाश्त्याला बसतात. प्रियाही त्यांना पण वाढते आणि वसुधा आणि प्रिया पण सर्वांसोबत नाश्त्याला बसतात. प्रिया मीतला गुड मॉर्निंग हिरो म्हणते. मीत, गुड मॉर्निंग डिअर. सर्व त्यांच्या बोलण्यावरून हसतात आणि नाश्ता करतात. या सर्वांमध्ये मात्र राकेश काहीच बोलत नाही आणि हे रोज असंच चालत असतं. नाश्ता झाल्यावर राकेश वसुधाला म्हणतो, आई मी निघतो. प्रिया त्याचा इशारा समजते आणि किचन मध्ये जाऊन 2 टिफिन आणते. राकेश पुढे गेला असतो. ती सर्वांना भेटून त्याच्या मागे जाते. तिकडे मीत आणि काव्या पण कॉलेजला निघतात आणि दीपक पण त्याच्या ऑफिसला निघतो. बंडू काकाने राकेशची गाडी बाहेर काढलेली असते. त्यात एका बाजूने राकेश तर दुसऱ्या बाजूने प्रिया गाडीत बसतात आणि त्यांच्यामध्ये असतात 2 टिफिन. रोज सारखी गाडीत आजही शांतता असते. कुणीच कोणासोबत बोलत नाही. बंडू काका समोरच्या आरशामधून मागे बघतात आणि विचार करतात, 2 वर्ष झाले यांना ऑफिस मध्ये मीच नेतो आणि मीच आणतो पण. दोघे कधीच एकही शब्द बोलत नाही, एकमेकांकडे बघत पण नाही. नवरा बायको आहे की कोणी दुसरे. प्रिया खिडकीतून बाहेर बघत असते. ती घरात सर्वांसमोर खुश असते, पण आतून ती किती दुःखी आहे हे फक्त तिलाच माहीत असतं. या जगात ती तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करत असते. तो तिच्या शेजारी बसून पण तिच्या सोबत नसल्यासारखा असतो. ती फक्त त्याच्या प्रेमाची वाट बघत असते. तिने तिच्या आयुष्याचे ध्येयच बनवले असते. विचार करता करता ऑफिस येतं. गाडीमधून दोघे बाहेर येतात. पुढे राकेश तर मागे प्रिया चालत असते. दोघेही सोबत कधीच चालत नसतात. राकेश ऑफिस मध्ये शिरतो आणि त्याच्या मागे प्रियाही पण मध्ये शिरते. त्यांना पाहून सर्व स्टाफ उभा राहून गुड मॉर्निंग विश करतो. राकेश त्यांना रिप्लाय मध्ये हात वर करतो आणि बसण्याचा इशारा करतो. स्टाफ राकेशला घाबरत असला तर प्रियाचा आदर करत असतात. आपली प्रियाही तशीच प्रेमळ. दोघी त्यांच्या ऑफिसच्या कॅबिन मध्ये जाऊन बसतात. दोघांची कॅबिन अशी सेट केलेली असतात की एक दुसऱ्याच्या कॅबिन मध्ये कोण जातं येतं आहे हे दोघांनाही दिसत असतं. प्रिया तिच्या कॅबिन मध्ये लॅपटॉप समोर बसून काम करत असते. अचानक राकेश तिच्या कॅबिनचा दरवाजा जोरात आदळत आत येतो. तो रागत तिच्या समोर उभा असतो. प्रिया मात्र खुर्चीवर आरामात बसून विचारते, मिस्टर राकेश जाधव, आज कोणत्या कारणावरून भांडायला आला आहात माझ्यासोबत? राकेश रागातच बोलतो, माझ्या सिक्युरिटीला 8 दिवसाच्या सुट्टीची परमिशन कशी दिलीस तू? प्रिया
तितक्यातच शांततेत म्हणते, कारण त्यांचं लग्न होतं म्हणून. राकेश जास्त चिडून बोलतो, माझे महत्वाचे डॉक्युमेंट पूर्ण करायचे होते. त्याला ते लग्न महत्वाचं नाही होतं. प्रिया, मिस्टर जाधव, पूर्ण जगामध्ये फक्त तुम्हाला महत्वाचं वाटत नाही. असो. प्रिया खाली वाकून ड्रॉवर मधून एक फाईल काढते आणि टेबलवर ठेवते. म्हणते, हे घ्या तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट. तो जायच्या आधी पूर्ण करून गेलाय. राकेश रागात ती फाईल उचलतो आणि कॅबिनच्या बाहेर जातो. जाताना मात्र तो दरवाजा परत जोरात आदळून जातो. जसा की प्रियाचा पूर्ण राग त्या बिचारा दरवाज्यावरच काढत असतो. दुपारी दोघं आपापल्या कॅबिन मध्ये जेवतात आणि परत कामाला लागतात. आता प्रियाची सर्वात मोठी दुश्मन त्याच्या ऑफिस मध्ये येते. एकदम शॉर्ट ड्रेस घातलेले, छोटे छोटे केस, हातात मोबाईल, चेहऱ्यावर प्रमाणापेक्षा जास्त मेकअप आणि पायात हील आणि त्या हीलमुळे होणारा आवाज टक 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 सर्वांचं लक्ष वेधून घेत. सर्वांना समजून जातं की कीर्ती आली आहे आणि नेहमीप्रमाणे राकेशच्या केबिन मध्ये जाते. बाहेरून प्रिया तिला पाहते, पण प्रियाला काही विशेष वाटत नाही, कारण तिच्यासाठी हे नवीन नसतं. प्रिया तिच्या कामात मग्न होण्याचा प्रयत्न करते, पण तिचं मन राकेश आणि कीर्तीकडे असतं. प्रियाचं हिचं पूर्ण लक्ष राकेशच्या कॅबिनकडे असतं. थोड्याच वेळात कॅबिन मधून राकेश बाहेर पडतो आणि त्याच्या मागे कीर्ती निघते. दोघे पण ऑफिसच्या बाहेर निघतात. हे दोघं जातात. पिऊन प्रियाच्या कॅबिनकडे येतो. मॅम, सर कामानिमित्त बाहेर गेले तर यायला उशीर होईल असा मेसेज देऊन गेले. पिऊन म्हणाला प्रियाला, सर्व माहिती असतं राकेश कुठे आणि कोणासोबत गेलाय. ती फक्त पिऊनला ठीक आहे म्हणून जायला सांगते. प्रिया ही आता कॅबिन मध्ये एकटीच असते, पण तिच्या डोक्यात विचार चालू असतात, कारण तिचं प्रेम आजपर्यंत दुसऱ्यासोबत बाहेर गेलेलं असतं. ती स्वतःला कामात गुंतवत संध्याकाळी प्रिया ही एकटीच घरी येते. वसुधा दरवाजा उघडताच विचारते, प्रिया, तू एकटीच? राकेश कुठे आहे? त्यांचं महत्वाचं काम आहे बाहेर, ते उशिरा येतील. प्रिया ही तिच्या बेडरूम मध्ये जाते आणि फ्रेश होते. जेवायची इच्छा नसते, पण घरचे टेन्शन घेतील म्हणून कसं तरी जेवण करते आणि झोपायला जाते. राकेशने सांगितलं असतं वेळ होईल, पण तिला माहिती असतं आजही रात्र राकेश घरी येणार नाही. तो सकाळीच येईल आणि ते दोघं आजपर्यंत सोबतच येतील. या विचारानेच ही आता रडायला लागली असते. प्रियाचे विचार चालूच असतात. इतक्यात तिच्या रूम मध्ये वसुधा येते. प्रियाला समजतं कोणीतरी येतंय, म्हणून ती लगेच डोळे साफ करते. वसुधा रूम मध्ये येते. राकेश किती वाजेपर्यंत येईल प्रिया? वसुधा विचारते. माहिती नाही आई, पण त्यांना उशीरच होईल. तुम्ही झोपून जा. प्रियाच्या आवाजाची गंभीरता समजून वसुधा तिच्या जवळ बसते आणि म्हणते, प्रिया, आम्हाला माफ कर. राकेश नाही होता ग लग्नाला तयार.
पण तुझ्या आलेला फोटो आम्हाला इतका आवडला की राकेशचं मन नसताना पण त्याला आम्ही हे लग्न करायला लावलं. असं वाटलं होतं एकदाच लग्न झालं की हा रमून जाईल तुझ्यात, पण झालं उलटच. हा लग्न झाल्यापासून पूर्ण परिवारापासून जास्त दुरावला. आई, जे नशिबात असतं तेच होतं आणि माझ्या नशिबात असं असेल तर कोण काही करू शकतो. प्रिया बोलली. दोघींचेही डोळे पाणावलेले असतात. प्रिया, तू झोप आता, तुला सकाळी ऑफिसला जायचं आहे. वसुधा बोलते. प्रिया बेडवर झोपते आणि वसुधा पण तिथून निघून जाते. आपला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या बोध मराठीला सबस्क्राईब करा.